हॅलो, नमस्कार मित्रांनो. परत एकदा नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आपल्याकडे काय काम आहे? काम आहे सॅमसंग J250. इथं डिस्प्ले टाकायचा आहे आणि याचं चार्जिंग सॉकेट आहे. बस हे दोनच काम आहेत आज. आज काही काम जास्त नाहीये. तर काम जास्त नाही म्हणून आम्ही आज अजून एक नवीन काम काढले. जो माझा समोर एक मित्र राहतो, त्याला पाहिजे आहे एखादी फोर व्हीलर गाडी. आणि जसं ओमकारने ओमकारला तुम्ही ओळखता, मागच्या ब्लॉग मध्ये ओमकारला तुम्ही बघितला असेल. तर ओमकारच्या ओळखीमध्ये कोणीतरी आहे ज्यांच्याकडे आहे नॅनो कार. आता ती नॅनो देता येते जवळपास काहीतरी 25,000 मध्ये. आपण आलाय, आता त्याच्यासोबत मी जाणार आहे ती कार बघायला. तर आपल्याला थोडंफार कारचं नॉलेज आहे, इंजिनचं वगैरे कसं बघायचं, काय बघायचं. त्याच्यामुळे थोडस भाव आपल्याला मिळत असतो. चला तर मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. गाडीचा कलर माझ्या होता ऑरेंज आहे बरं का. ऑरेंज का रेड काहीतरी आहे. मी एकदा बोललो होतं मला मागा म्हणे, आजचे म्हणे पैसे असेल तर घेऊन टाका. म्हटलं बाबा, पैसे विषय आता अजिबात नाही म्हटलं. हा, मलाच बोललो होता चालेल म्हणे, माझ्याकडे असते त्याची तिकीट होते कधीच घेऊन टाकले असते. बघ रे आरती. गाडीचे सीट एकदम नॅनो नॅनो 2009चं मॉडेल, 2009 मॉडेल. हा, 2009चं मॉडेल, 25,000. सीट खराब आहे, पण सीटा आपल्याला जास्तीत जास्त गाडीला बघून घे, 10,000 रुपये खर्च येते. जर करायचं टाकलं ती गाडी तुला किती मध्ये जाईल? 35,000 रुपये. 25 द्यायला दिले. आणि ती बघितली आहे का तू? मुलींची कोणती गाडी 48,000 म्हणतोय? माहिती ना? ती अशीच म्हणजे तू सर्च करत होतो. इकोचा काय विषय नाही. तो पण आहे की एकदम कंडिशन गाडी आहे. हा, ती गाडी आता वापरायला बोलते. तुम्हाला एक्सचेंज मध्ये भेटत आहे पण आणि 170. 170 खूप कमी आहे. तो अडीच म्हणतो, आपण त्याला 2 पर्यंत देऊ. आहे की नाही? 2 पर्यंत फायनल झाली तर करून टाकू ती गाडी. कारण की इतकं म्हणजे सगळ्याच कामाला काम देईल ती गाडी. तुला कुठं फॅमिली घेऊन जायची, फॅमिली घेऊन जाय. कुठं फिरायला निघायचं, फिरायला जाय. भाजी आणायची, भाजीपाला आण, काही विषय नाही. तो म्हणतो एक कोपरा गंजल नाही. बघू ना, गाडी बघू ना आपण. तो त्याच्या म्हणण्यावर आणि आपल्या बघण्यावर लय फरक आहे. बोलला की गाडी मी अजून कोणाला बोललो पण नाही. काही मागे एक वाजे त्यांनी त्याच्या एका याला हे असंच माहित हा, एवढी भारी गाडी होती ना बाई ती. अरे खूप झालं. ठीक आहे ना, बघू ना आपण बघूया, मग ठरवू. आणि जर आपल्याला असं वाटत असेल की आता ती 14ची गाडी आहे बरोबर, ती व्हॅलिड कधीपर्यंत असणार आहे? ती जवळपास 14 नंतर 15 वर्ष, 29 पर्यंत व्हॅलिडिटी गाडी. फर्स्ट ह्याच्यामध्ये, पहिल्या व्हॅलिडेशन मध्ये, कारण की हिला टॉपअप मारला असेल यांनी व्हॅलिडिटीचा. बरोबर, 15 वर्ष होऊन गेली. त्यापेक्षा ती घेतलेली कधी पण बेस्ट राहील. हे बघा, हा पुढे गाडी घेतला. कधीच्या चालू आहे, कधीच्या सांगितलं तुम्हाला गाडीचं? 2-1 वर्ष झाले असतील ना. आपण एकदा दोनदा तिकडे पण विषय झाला होता, आपण कोरोनामध्ये फिरायला का तिकडे पण एकदा विषय झाला होता आपल्या गाडी घ्यायची. त्याच्यापेक्षा मग शिफ्ट वगैरे बघणार तिथपर्यंत. संजय भाऊची कशी आहे? तशी तिथपर्यंत येऊन जाईल आपल्याला.
पण मग हा तिच्यावर लोन नाही होणार हा विषय. ती तुला कॅश घ्यावं लागेल. 2000 आता हा 10 वर्ष जुने गाडीला लोन नाही. 10 वर्षाच्या आतली गाडी असेल तर लोन. 10 वर्ष जुनी गाडीला लोन नाही का. 25 मध्ये परवडते पण 20 ला ऍग्री झालं तर सोने पे सुहागा हो जाएगा. 5,000 सीट होऊन जाते. हा विषय. बाकी काही नाही. क्या बोला? मुझे ऊपर क्या नाम है यार? ये क्या है ना, और बहुत बड़ा एंगल आता है उसमें. एंगल बहुत बड़ा है. मेरे को भी बहुत बड़ा एंगल लियो. काय काय एंगल बघ. ये नाम देना कॉम्बो देना ये मेरे भाई. दूसरा तेयो. कॉम्बो कॉम्बो. ये तेयो की गोश्त लग रही है जो यार तेरा तेरा छेबी लगी है. ये तो दिना दिना का लेना चाहिए. दिना स्टार है. क्या दिना? दिना पहले स्टार बन चुका है पूरे एमजी रोड में. कलर तो मैं भी गोल्डन 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 गोल्डन. चश्मा गिरा देगा मेरा तू साले. हेलो गरी. कौन? हा तर आता हे आल्यावरती केलेली मी काम. हेल्मेटला लावलं मोबाईलचं माउंट. तर उद्यापासून याच्यावर मोबाईल लावणार आणि बघणार सगळीकडे काय दुसरं काम करायचं आपल्याला. चला मग काय आजचा ब्लॉग संपूया इथे. ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत. ब्लॉग मध्ये आज काही एवढं खास नव्हतं. ज्या दिवशी एखादं असं काहीतरी खास इव्हेंट असेल त्या दिवशी आपण खास काहीतरी टाकू. हा होता आजचा डेली ब्लॉग. बाय बाय.